एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजचा प्रोजेक्ट असणार आहे हा सुंदर असा विणलेला हार. आपण हाताने हा हार विणत आहोत. आणि आता जसं सण येणार आहेत, आपले जे मराठी सण आहेत, गौरी गणपती म्हणा किंवा इतर काही सण असतात, किंवा आपले जे देवाचे फोटो असतात, मूर्ती असतात, त्यांच्यासाठी पण आपण हा हार नक्की बनवू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप स्टेप बाय स्टेप मी सगळं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी जर काही लक्षात आलं नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या क्वेरी तिथे सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. चला सगळ्यात आधी आपण बघूयात मटेरियल्समध्ये आपल्याला काय काय लागणार आहे. तर इथे एक मी ऑफ व्हाईट कलरचं एक यान यूज करत आहे. फ्लावर्ससाठी आपल्याला लागणार आहे रेड कलरचं यान. आणि जे आपण पान बनवू किंवा लिव्स बनवू त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ग्रीन कलरचं यान. तर हे सगळं जे यान आहे हे वर्धमान 4 प्लाय यान मी इथे यूज करत आहे. सेम थिकनेसचे तिन्ही पण यान्स आहेत बघा. त्याच्यानंतर याच्यासोबत मी यूज करणार आहे 3.5 मिलीमीटरची हुक. एक सीझर आपल्याला लागणार आहे नेहमीप्रमाणे. टेपेस्ट्री नीडल आपल्याला लागणार आहे. आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत काही पर्ल्स म्हणजेच मोती. आता आपण ऑफ व्हाईट कलरपासून स्टार्ट करणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक मॅजिक रिंग बनवून घेतली आहे. मॅजिक रिंग होल्ड करून ठेवायची आहे. आणि इथे आपण बनवणार आहोत चेन 3. 1 2 3 3 चेन बनवल्या. आणि एक चेन अजून बनवायची जी चेन 1 स्पेस म्हणून आपण यूज करू. म्हणजे इथे एक डबल क्रोशे प्लस एक चेन झाली आहे असं आपण काउंट करत आहोत. आता नेक्स्ट आपण बनवायचं आहे डबल क्रोशे 1 चेन 1. नेक्स्ट परत डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे 1. तर इथे आपले बघा आता 1 2 3 4 5 6 डबल क्रोशे झालेत. एक अजून आपल्याला बनवायचं आहे. चेन 1 बनवूयात. डबल क्रोशे 1 म्हणजे एकूण आपले इथे 7 डबल क्रोशे आपल्याला बनवायचे आहेत. शेवटी परत चेन 1 एक बनवली. आणि आपली जी मॅजिक रिंग आहे ती आपण इथे क्लोज करून घेऊयात. तर इथे खूप घट्ट मॅजिक रिंग आपण क्लोज करणार नाही आहोत. तर बघा, थोडंसं एवढं स्पेस आपण सोडूनच द्यायचं आहे. आफ्टर दॅट आपण ही जी चेन 3 स्पेस चेन 3 आणि त्याच्यानंतर एक स्पेस आपण बनवला होता तिथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे. आणि एक स्लिप स्टिच इथे बनवून आपला जो पहिला राऊंड आहे तो इथे पूर्ण करायचा आहे. बघा, पहिल्या राऊंडनंतर आपलं वर्क इथे असं दिसत आहे. नेक्स्ट राऊंडसाठी बघा, परत चेन 1 2 3 चेन 3 बनवल्या. ह्या चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे इथे काउंट होणार आहे. यान ओव्हर करून ह्या सेम स्पेसमध्ये आपण डबल क्रोशे बनवणार आहोत. डबल क्रोशे 1 2 3 आणि हा 4. तर इथे 4 डबल क्रोशे आता आपण बनवलेत बघा. 1 2 3 4 आणि चेन 3. ह्या चेन 3 म्हणजे पण आपला एक डबल क्रोशेच काउंट होणार आहे. तर आता हे एकूण 5 डबल क्रोशे झालेत असं आपण इकडे काउंट करणार आहोत. आणि आता काय करायचं बघा, तर ह्या 5 डबल क्रोशेचा आपण पॉपकॉर्न स्टिचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, चेन 3 जी आहे, जी तिसरी चेन आहे आपली, तिथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे तिसऱ्या चेनमध्ये. ओके, मागून आपण हुक इन्सर्ट केली. आणि हा जो लूप आहे हा लूप आपण असा हुकवर घेतला आहे आणि मागच्या बाजूनी असा काढून घ्यायचा. म्हणजे इथे आपला पहिला पॉपकॉर्न स्टिच बनून रेडी आहे. त्याच्यानंतर आपण चेन 1 2 3 3 चेन बनवल्या. आता आपण प्रत्येक जो चेन 1 स्पेस आहे बघा, इथे इथे प्रत्येक चेन 1 स्पेसमध्ये आपण 5 डबल क्रोशे आधी बनवायचे आहेत. बघा, हा 1 2 3 4 आणि 5. 5 डबल क्रोशे झाले. लूप थोडा मोठा करून आपली हुक इथून काढून घ्यायची आहे. नंतर जो पहिला डबल क्रोशे आहे बघा, हा आपला पहिला डबल क्रोशे आहे. तिथून आपण हुक इन्सर्ट करायची आहे. बघा, या स्पेसमधून आपण हुक इन्सर्ट केली. हा लूप आपल्या हुकवर घेतला आणि हा लूप आपण इथून मागच्या बाजूला काढला.
तर इथे आपला दुसरा पॉपकॉर्न स्टिच बनवून रेडी झाला आहे. परत चेन 1 2 3 3 चेन बनवल्या आणि आता प्रत्येक चेन 1 स्पेसमध्ये आपण ही सेम मेथड फॉलो करून एक एक पॉपकॉर्न स्टिच इथे बनवून घेऊयात. मी इथे पूर्ण 7 पॉपकॉर्न स्टिच बनवून घेते आणि तुम्हाला शेवटी वर्क दाखवते. बघा माझे पूर्ण 1 2 3 4 5 6 7 पॉपकॉर्न स्टिच इथे बनवून झालेत. आता परत शेवटी 7व्या स्टिचच्या शेवटी 1 2 3 चेन मी इथे करून घेतला आणि जो आता पहिला स्टिच आहे आपला, पहिल्या स्टिचच्या या स्पेसमध्ये आपण हुक इन्सर्ट केली आणि इथे एक स्लिप स्टिच बनवून आपला पहिला राऊंड इथे कंप्लीट करून घेतला. नेक्स्ट राऊंडसाठी बघा आपण काय करणार आहोत, चेन 1 बनवायची आहे आणि ही जी चेन 3 स्पेस आपण बनवली आहे इथे आपण एक स्लिप स्टिच असा बनवून घेऊ. स्लिप स्टिच झाल्यावर परत चेन 1 2 3 पहिल्या ह्या 3 चेन म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे स्टिच काउंट होणार आहे. परत जसं आपण आधीच्या राऊंडमध्ये 4 डबल क्रोशे बनवले होते, 1 2 3 4, तर इथे आता आपले 4 डबल क्रोशे आणि चेन 3 म्हणजे एकूण 5 डबल क्रोशे बनले. तिसऱ्या चेनमध्ये आपण हुक इन्सर्ट केली, हा लूप आपल्या हुकवर घेतला आणि मागच्या बाजूनी काढून घेतला. तर इथे एक पॉपकॉर्न स्टिच आपला रेडी झाला. परत चेन 3 स्पेस बनवायच्या आणि यार्न ओव्हर करून परत आता ह्या ज्या चेन 3 स्पेस आहे इथे आपण 5 डबल क्रोशे बनवायचे आहेत. बघा 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशे इथे बनवले. नंतर पहिल्या डबल क्रोशेमध्ये आपण हुक इन्सर्ट करून हा लूप आपल्या हुकवर घेतला आणि मागच्या बाजूने काढून दुसरा पॉपकॉर्न स्टिच इथे बनवला. परत चेन 3 बनवायच्यात. हाच पॅटर्न फॉलो करत जायचा आहे आणि रो बाय रो आपण हे जे वर्क आहे आपलं हे इन्क्रीज करायचं आहे. आता इथे जर आपण काउंट केलं तर हा पहिला रो, हा दुसरा रो, तर असे आपण एकूण 11 रोज वरती बनवत जायच्यात. तर 11 रोजच्या शेवटी मी तुम्हाला दाखवते आपलं वर्क कसं दिसत आहे आणि आपण त्याचं फायनल फिनिश कसं करायचं आहे ते. तर इथे बघा आता माझे एकूण 11 जे राऊंड्स आहेत ते इथे पूर्ण झाले. तर आता राऊंड्स काउंट कसे करायचे ते एकदा मी तुम्हाला सांगत आहे, कारण या पॅटर्नमध्ये थोडंसं अवघड वाटू शकतं राऊंड्स काउंट कसे करायचे. तर बघा सगळ्यात आधी जो पॉपकॉर्न आता आपण सुरुवात इथून केली होती, नंतर पहिला पॉपकॉर्नातला इथे बनला आहे. तर ओके, तर 1 2 झिगझॅगमध्ये आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हा शेवटचा जो आपला पॉपकॉर्न आहे हा 11वा राऊंड बनलेला इथे. त्याच्यानंतर इथे मी 3 चेन बनवल्यात आणि आपण जसं प्रत्येक राऊंडमध्ये इथे एक स्लिप स्टिच करून राऊंड क्लोज करतो तसं आपण इथे बनवून घेऊ. चेन 1 बनवली आणि थोडंसं यार्न ठेवून आपण इथून कट करून घेऊयात. इथे आपलं यार्न इथे सिक्युअर झालं आहे आणि असा आपला एक इथे पार्ट बनून रेडी झाला आहे. हा जो एक्स्ट्रा यार्न आहे हा जस्ट आपण आतल्या बाजूनी इथून काढून घेऊयात आणि उरलेला यार्न आपण कट केला तरी काही हरकत नाही आहे. तर आफ्टर फिनिशिंग आपला हा एक भाग असा बनून रेडी झाला आहे. आता हे जे आपण बनवत आहोत हे सेगमेंट्स आहे. आपला जो एक कंप्लीट हार बनणार आहे त्यातले आपण सेगमेंट वाईज बनवत जातो आहे. तर अजून एक हे बनवताना एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण सुरुवात या 7 डबल क्रोशे आणि मध्ये एक चेन बनवत गेलो तर त्याच्यानंतर काय करायचं, प्रत्येक राऊंडमध्ये आपण 7 पॉपकॉर्न बनत आहेत की नाही हे प्रत्येक राऊंडमध्ये काउंट करायचं आहे. ओके, नाहीतर काही वेळेस काय होऊ शकतं की तुमचे 6च पॉपकॉर्न बनतात किंवा काही वेळेस 8 आणि 9 पण पॉपकॉर्न बनू शकतात. तर आपला एक सेम जी याची विड्थ आहे ती ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये 7 पॉपकॉर्न स्टिचेस बनवायचे आहेत. तर प्रत्येक राऊंडनंतर तुम्ही काउंट करत चला जेणेकरून तुमचं कुठेही चुकणार नाही आणि मग चुकल्यावर आपल्याला ते उकलावं लागतं. तर ते सगळं टाळण्यासाठी आपण प्रत्येक राऊंडच्या शेवटी आपले 7 पॉपकॉर्न स्टिचेस बनलेत की नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आता आपला हा एक 11 राऊंड्सचा पॉपकॉर्न स्टिचचा एक सेगमेंट बनून रेडी झाला आहे. तर बघा असा जो आपण आता हा एक सेगमेंट शिकलो इथे, तसेच आपल्याला अजून 3 म्हणजे एकूण आपल्याला 1 2 3 4 असे 4 सेगमेंट बनवून रेडी करायचे आहेत. आपला जो हार बनणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हे मोठे 4 लागणार आहेत. तर हे 4 आपण इथे कंप्लीट केले.
तर हा सेम पॅटर्न फॉलो करून आपण एक छोटा सेगमेंट बनवायचा, ज्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 5 राऊंड्स पूर्ण करणार आहोत. तर असे आपल्याला एकूण 2 सेगमेंट्स बनवायचे आहेत. ओके, तर हे सगळं मी ऑलरेडी बनवून रेडी केलं आहे. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे, रेड कलरमध्ये परत सेम पॅटर्न फॉलो करायचं आहे आणि फक्त 2, हे बघा 1 आणि 2 राऊंड्स बनवायचे आहेत. सेम पॅटर्न फॉलो करायचं आहे. 7 जे आपले पॉपकॉर्न स्टिचेस आहेत त्याचा सेम आपला जो पॅटर्न आहे तो फॉलो करायचा आहे. आणि हे रेड कलरचे पण आपण जे सेगमेंट्स आहेत ज्याचा आपण ॲज अ फ्लावर म्हणून यूज करणार आहोत तो आपण बनवून घे. तर इथे बघा, हे जे रेड कलरमध्ये आपण फ्लावर्स म्हणून जे सेगमेंट्स बनवत आहोत तर ते आपण पेअरमध्ये बनवायचे आहेत. ओके, तर ही 2ची हा पहिला सेगमेंट होईल किंवा पहिला फ्लावर होईल. नंतर हे नेक्स्ट हे 2 बनतील, नेक्स्ट हे 2 बनतील आणि शेवटी हे 2 बनतील. तर असे एकूण आपल्याला हे 4 पेअर म्हणजेच 8 आपण हे बनवले. त्याच्यानंतर आपण एक जे फ्लावर आहे ते थोडंसं मोठं बनवत आहोत, ज्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 पफ स्टिच बनवत आहोत. सेम पॅटर्न फॉलो करायचं आहे, फक्त इथे 8 पफ स्टिच आले पाहिजे असा एक सिंगल आपण एक फ्लावर बनवत आहोत. आणि त्याच्यानंतर परत जे 7 पफ स्टिचचे जे 1 2 3 4 5 7 4 5 6 7 ओके 7चे जे आहेत ते अजून 3 आपण असे बनवायचे ज्याच्यामध्ये फक्त सिंगल राऊंड आपण बनवत आहोत, एक राऊंड आपण बनवत आहोत. तर असं हे रेड कलरचं आपल्याला जे वर्क आहे ते कंप्लीट करायचं आहे. आता आपण जो आपला लीफचा पोर्शन असणार आहे ग्रीन कलरमध्ये तो इथे बनवायचा शिकणार आहोत. चला आपण स्टार्ट करूया. आता सगळ्यात आधी आपण ग्रीन कलरचं यार्न घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत. ओके, मॅजिक रिंगमध्ये आपण चेन 1 2 3 आणि 4 चेन म्हणजे परत आपलं 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशे आणि नंतर एक चेन स्पेस. त्याच्यानंतर आपण सेम आपल्या मॅजिक रिंगमध्ये एक डबल क्रोशे, चेन 1 डबल क्रोशे, तिसरा चेन 1 डबल क्रोशे, चेन 1 डबल क्रोशे 1, चेन 1 डबल क्रोशे 1, चेन 1 डबल क्रोशे 1, चेन 1. एकदा आपण काउंट करून घेऊयात. तर ह्या चेन 3 म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 बरोबर 7 आपले इथे डबल क्रोशे कंप्लीट झाले. आता आपण मॅजिक रिंग इथे बंद करून घेतो आहे. चेन 1 आपण ऑलरेडी बनवलेली आहे. आता ह्या चेन 3 जो स्पेस आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचं आहे. आता आपण सेम स्पेसमध्ये चेन 1 2 3 चेन 3 बनवल्या. आता ह्या स्पेसमध्ये बघा, ही चेन 1 जी स्पेस आहे तिथे आपण एक डबल क्रोशे बनवायचं आहे. चेन 3 1 2 3 चेन 3 बनवल्या आणि सेम स्पेसमध्ये आपण हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. परत नेक्स्ट जी आपली चेन 1 स्पेस आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे आणि 1 2 3 चेन 3 स्पेस चेन 3 बनवायचे आहेत, एक डबल क्रोशे बनवायचं आहे. अगेन चेन 3 1 2 3 3 चेन बनवल्या आणि सेम स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच बनवून घेतला. तर अशा ह्या आपल्या पेटल्स बनत आहेत, ज्याने आपला पानाचा जो लूक येणार आहे आपल्या हारामध्ये तो येणार आहे. तर आता इथे आपण एक स्लिप स्टिच बनवून कंप्लीट केलं. परत नेक्स्ट स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करून एक स्लिप स्टिच आपण बनवला. इथे नेक्स्ट स्पेसमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. चेन 3 1 2 3 एक डबल क्रोशे बनवायचं आहे, चेन 3 आणि परत डबल क्रोशे 1. तर आता हाच पॅटर्न फॉलो करून आपण इथे ह्या 7 पेटल्स बनवून घ्यायच्यात. आता आपले एकूण जे 7 पेटल्स आहेत त्या बनवून रेडी झाल्यात. बघा, ही फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 ही 7वी पेटल बनवून झाली आपली. आणि आता आपण काय करणार आहोत, जी फर्स्ट पेटल आहे बघा, तर फर्स्ट पेटलच्या इथे या स्पेसमध्ये आपण हुक इन्सर्ट केली, एक स्लिप स्टिच बनवला, चेन 1 बनवायची आहे आणि एक्स्ट्रा यार्न इथून कट करून
यान सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि हे जे यान आहे आपलं, हे आपण टेपेस्ट्री नीडलमध्ये असं ओवून घ्यायचं आहे. आणि जी आपली बॅक साईड आहे, आपल्या वर्कची ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. तर बॅक साईडनी आपण हा जो एक्स्ट्रा यान आहे हा थोडासा हाईड करायचा आहे, जेणेकरून आपण तो सेफली कट करू शकू. तर थोड्याशा हे जे स्टिचेस आहेत त्याच्यातून आपण हा यान आपला काढून घेतला आणि परत हे एक्स्ट्रा यान आपण कट करून घेऊयात. तर असा आपला इथे हा लिफ्टचा पार्ट बनून रेडी झाला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, हे जे 7 पेटल्सचे जे लिव्स आहेत, तर असे आपण एकूण 11 लिव्स बनवायचे आहेत. तर इथे मी ऑलरेडी बघा हे 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 इथे 11 पेटल्स आपले 11 लिव्ज आपले बनलेले आहेत. आणि जे 2 भाग आहेत ते आपण कसे बनवायचे आहेत बघा, ज्याच्यामध्ये 8 पेटल्स बनवायचे आहेत. तर याची स्टार्टिंग आपण 8 डबल क्रोशेपासून करणार आहोत, म्हणजे 8 डबल क्रोशेपासून करायची आहे, जेणेकरून आपल्याला हे 8 पेटल्स इथे भेटतील. तर असे 2 भाग आपण बनवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आता आपले सगळे जे पार्ट्स आहेत ते बनवून रेडी झालेले आहेत. आता आपण सगळं हे असेंबल करून एक आपला जो फायनल लुक आहे हाराचा तो कसं बनवायचा ते इथे स्टार्ट करत आहोत. तर सगळ्यात आधी आपण हे लटकन बनवून घेत आहे. हे लटकन बघा मी इथे 2 ऑलरेडी बनवून ठेवलेत. हे हाराच्या आपल्या सेंटरमध्ये येणार आहेत. तर असा आपल्याला याचा तिसरा भाग बनवायचा आहे. तर ते बनवण्यासाठी बघा हे यान घेतलं मी. यान आपलं 30 सेंटीमीटरच्या अराउंड मी इथे कट करून घेतलं आहे. जे आपलं ऑफ व्हाईट कलरचं यान आहे ते. त्याच्या एका टोकाला मी इथे 2 गाठ पाडून घेतलेल्या आहेत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक पर्ल टाकून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी तुम्ही एक बारीक जी आपली नीडल असते ती पण यूज करू शकता, किंवा इथे बघा मी ही 1.25 mm जी माझी हुक आहे ती मी यूज करत आहे. कारण जाड जर आपण हुक यूज करू तर त्याच्यातून हे आपलं जे यान आहे ते आणि हे जे पर्ल आहे हे जाणार नाही. त्याच्यामुळे मी इथे ही बारीक आपली हुक इथे यूज करत आहे. तर बघा एक आपला जो पर्ल आहे तो आपण इथे टाकून घेतला आहे. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, जे आपलं 1 राऊंडचं जे आपण रेड कलरचं फ्लावर पॅटर्न जो बनवला होता, त्याच्यामध्ये फक्त आपण एक सिंगल राऊंडच बनवला होता, तो घेणार आहोत. आणि त्याच्या हा जो मोकळा भाग आहे, हा जो वरचा भाग आहे बघा, एक पार्ट आपल्याला असा दिसेल आणि एक बाजू अशी दिसेल आणि एक बाजू अशी दिसेल. तर ह्या बाजूला आपण हा जो एक ग्रीन पार्ट आपण ऑलरेडी बनवून ठेवला आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी हा नाही घेणार आहे आपण, हा 8 पाकळ्यांचा नाही. इथे जो आपण 7 पाकळ्यांचा बनवला, 1 2 3 4 5 6 7, हा 7 पाकळ्यांचा जो आपण ग्रीन पार्ट बनवलेला आहे तो आपण फक्त याच्यावर असा ठेवला आहे, ठीक आहे. आणि इथून आपण हुक अशी टाकून घ्यायची आहे आणि जो आपला यान आहे तो याच्यामधून काढून घ्यायचा आहे, ठीक आहे. बघा तर याचा लूक हा असा येत आहे. तर हे आपलं खालचा भाग झाला बघा लटकनचा. हा फ्लावर दिसत आहे आणि हा त्याच्यावरचा पानाचा भाग दिसत आहे. आता त्याच्यावरती आपल्या जसं मी आधी तुम्हाला एक पर्ल या धाग्यामध्ये ओवून दाखवला, तशी आता आपल्याला एकूण 15 म्हणजेच 15 पर्ल्स असे ह्या धाग्यामध्ये 1 बाय 1 ओवून घ्यायचे आहेत. तर याच्यासाठी तुम्ही इझिली जी बारीक सुई असते ती यूज करू शकता, पण आता माझ्याकडे नसल्यामुळे मी हा अशी मेथड यूज करत आहे. याच्यामध्ये 1 बाय 1 आपण 15 पूर्ण जे पर्ल्स आहेत ते ओवून घेऊयात. बघा आता माझे जे 15 पर्ल्स आहेत ते इथे पूर्ण ओवून झाले आणि हे फायनल जे आहे हे लटकन आपलं असं दिसत आहे. इथे ऑलरेडी मी 2 लटकन हे रेडी केलेले आहेत. हे सगळे सेम हाईटचे असणार आहेत. 15-15च आपण इथे पर्ल्स यूज केले आहेत. हा एक जो आपला मोती आहे, नेक्स्ट आपली स्टेप बघा, हा एक मोती आपल्याला ह्या 3 धाग्यांमधून इथे कॉमनमध्ये इथे ओवून घ्यायचा आहे. परत आपण तेच करायचं आहे. सुरुवातीला आपण एक लटकन घेऊ आणि आपला जो मोती आहे तो आपल्या नीडलच्या आपल्या क्रोशे हुकच्या साहाय्याने आपण इथून असं काढून घेतलं आहे. आता परत याच पर्लमधून आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि जो दुसरा धागा आहे तो पण इथून काढून घ्यायचा आहे. आता सेम ठिकाणी आपण परत एकदा हुक इन्सर्ट करायची आहे. थोडंसं अवघड जाऊ शकतं इथे, पण जर तुम्ही आपली छोटी जी सुई दोऱ्याची जी सुई असते बारीक
ती इथे इझिली यूज करू शकता. तर असा हा तिसरा धाग्यामधून पण आपण हा एक कॉमन पर्ल काढून घेतला आहे. आता आपण जे 8 पाकळ्यांचं फ्लावर बनवलं होतं बघा, इथे आपण 8 पाकळ्यांचं एक फ्लावर बनवलं होतं, ज्याच्यामध्ये आपण बाकींमध्ये 7 आणि ह्या एकाच फ्लावरमध्ये आपण 8 पाकळ्या, म्हणजे हे 8 आपले पॉपकॉर्न स्टिचेस बनवले होते. त्याच्या एका बाजूला आपलं हे परत 8 पाकळ्या असलेलं जे लीफ आपण बनवला होता पॅटर्न, तो एका बाजूला ठेवायचा आहे आणि जो दुसरा लीफ आहे तो आपण असा दुसऱ्या बाजूला ठेवायचा आहे. तर हा एक सेट बनणार आहे. तर ह्या सेटच्या मधून परत बघा आपण इथून हुक पास केली आणि हे जे आपले 3 जे धागे आहेत त्याच्यामधून आपण अशी काढून घ्यायची आहे. तर बघा हे असं काहीच आपलं जे फायनल लुक आहे तो याचा दिसत आहे. परत आपण इथे कॉमनमध्ये एक पर्ल, जसं आपण आधी ओन घेतला बघा या ठिकाणी, तसाच एक पर्ल आता आपला इथे परत वरती येणार आहे. इथे मी एक पर्ल ओन घेतला, त्याच्या आधी मी एक ही तिघांमध्ये एक गाठ करून घेतली, जेणेकरून हा पर्ल आपला जागेवर राहील आणि खाली खाली सरकणार नाही. तशीच एक गाठ आता आपण वरच्या भागाला इथे करून घेत आहे. पर्लच्या एकदम जवळ जवळ जाऊन आपल्याला ही इथे गाठ अशी पाडून घ्यायची आहे आणि हा आपला जो सेंटर पार्ट आहे तो बनून रेडी झाला आहे बघा. तर हा आपल्या हाराच्या सेंटरमध्ये आपण हा पार्ट जोडणार आहोत. तर हा भाग आता आपला रेडी झाला आहे, हा आपण बाजूला ठेवूयात आणि जे हाराचं आपलं मेन असेंबलिंग आहे ते आता आपण स्टार्ट करूयात. तर इथे बघा जवळजवळ 2 मीटर लांबीचा मी एक धागा कट केला आहे आणि त्या हाफमध्ये फोल्ड केलं, म्हणजे दुहेरी धाग्यामध्ये आपला जो हार आहे तो इथे बनणार आहे. आता काय करायचं आहे, हे जे आपले शेवटचे 2 टोक आहेत इथे आपण एक रफली गाठ पाडून घेणार आहोत. अशी गाठ पाडायची जी नंतर इझिली सुटू शकेल. तर आपण जवळजवळ ही अशी गाठ एक इथे पाडून घेऊयात. नंतर आपल्याला ही सोडायचं काम आहे, त्याच्यामुळे आपण अशी गाठ करूयात. आणि जो दुसरा एंड आहे बघा, या एंडमधून आता आपण आपले जे पॉल्स आहेत ते एकूण 15 पॉल्स इथे ओवून घ्यायचे आहेत. तर परत आपण तीच मेथड करायची आहे. पॉलमधून आपण हुक इन्सर्ट केली आणि हा जो धागा आहे हा आपण याच्यामधून काढून हा दुहेरी धाग्यामधून आपण पॉल इथे ओवून घेतो आहे आणि पूर्ण जी आपली गाठ आहे तिथपर्यंत हा पॉल आपण सरकवून घ्यायचा. तर असे एकूण 15 पॉल्स इथे ओवून घ्यायचे आहेत आपण. तर इथे बघा आता मी एकूण 12 पॉल्स ओवून घेतलेत. मी 15 म्हटलं होतं आधी, मी आधी 15 म्हटलं होतं, पण इथे आपण 12च जे पॉल्स आहेत ते इथे ओवून घ्यायचे आहेत. आणि नेक्स्ट आता आपण जो आपला हा ऑफ व्हाईट कलरमधला जो मोठा सेगमेंट आहे जिथे आपण 11 राऊंड्स बनवलेले आहेत तो आता आपण पहिल्यांदा इथे ओवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, जी आपली आता हे आपलं यांचं शेवटचं एंड आलं इथे. ओके, तर आपली जी कुठलीही एक क्रोशे हुक घ्यायची, ती या बाजूनी आपण इन्सर्ट करायची आहे आणि पूर्ण सरळ आपण ही जाऊ द्यायची आणि जो शेवटचा एंड आहे तिथून आपण पास करून काढायची आहे. जो आपला हा पोर्शन आहे हा याच्यामध्ये पकडून आपण इथून असा जस्ट पास करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर असा हा धागा आपण याच्यामधून काढून घेतला. तुम्ही वाटल्यास एका सुईची किंवा याची हेल्प घेऊ शकता, पण इथे मला तसं करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी क्रोशे हुकनी इथे जो आपला पार्ट आहे तो आपण ओवून घेतलेला आहे. तर एक सांगायचं राहिलं, सॉरी, इथे आपण एक नॉट पाडून घ्यायची आहे. जेव्हा आपले हे 12 पॉल्स इथे बनवून रेडी झाले तिथे आपण एक नॉट पाडून घ्यायची, जेणेकरून जे आपले पॉल्स आहेत ते तिथे सिक्युअर होतील आणि या सेगमेंटच्या आतमध्ये जाणार नाहीत. ओके, तर त्याच्यासाठी आपण एक नॉट इथे पाडून घ्यायची आहे, जिथे आपले 12 पॉल्स पूर्ण झाले तिथे जेवढी शक्य तेवढी जवळ आपली ही नॉट इथे पाडून घ्यायची आहे बघा. आणि आता हा आपला जो पार्ट आहे तो आपण असा इथे ओवून घेतलेला आहे. आता बघा आपला हा कोणता भाग कुठे आहे हे लक्षात ठेवा. हा जो क्लोज जिथून आपण स्टार्ट केलं होतं तो भाग आपला खाली आलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघा काय करायचं आहे. आपले जे हे पार्ट्स आहेत ज्याला आपण फ्लावर म्हणणार आहोत, तर याचे जे ओपनवाले जे भाग आहेत हे ओपन बघा, हे 2 आपण असे एकमेकांवर ठेवायचे. जे क्लोज पार्ट्स आहेत ते बाहेर राहतील. ठीक आहे, बघा जे ओपन भाग आहेत ते एकमेकांवर येतील आणि जे क्लोज साईड आहेत ते आपल्या बाहेरच्या बाजूला येतील. त्याच्या दोन्ही बाजूला 2 आपण हे जे लीव्स बनवलेले आहेत हे आपण असे प्लेस करणार आहोत बघा.
तर असा आपला हा एक सेगमेंट बनेल. परत आपण ह्या चौघांमधून एकदाच आपली हुक पास करूयात. बरोबर सेंटरमधून आपण ही हुक पास केली. आपल्या यानचं जे एंड पोर्शन आहे तिथून आपण ही हुक, हा जो यान आहे हा याच्यामधून असा पास करून घेऊयात. आणि परत जो आपला वरचा मेन पोर्शन आहे तिथपर्यंत आपण हा सरकवून घ्यायचा आहे. तर बघा एक भाग इथे आपला जोडला गेला आहे. नेक्स्ट आता आपण जो हा आपला छोटा पार्ट आहे जिथे आपण 5 राऊंड बनवले होते, 1 2 3 4 5 राऊंड्स बनवले होते, त्याचा पण जो खालचा पोर्शन आहे, जो क्लोज पोर्शन आहे तिथून आपण हुक पास केली आणि हा जो यान आहे हा आपण याच्यामधून, ठीक आहे. तर हे असं काहीसं आतापर्यंत आपलं वर्क दिसत आहे. नेक्स्ट परत हा जो आपण फ्लावर आणि लीव्सचा जो पोर्शन बनवला आहे तो आपण एक टाकून घेणार आहोत इथे. तर सिक्वेन्स फक्त आपल्याला थोडंसं लक्ष देऊन बघायचं आहे. एक मोठा सेगमेंट, त्याच्यानंतर आपला जो लीफ आणि पान आणि जो फ्लावरचा पोर्शन आहे तो, त्याच्यानंतर एक छोटा पोर्शन येईल, परत त्याच्यानंतर एक लीफचा आणि पानांचा पोर्शन येईल बघा, आणि याच्यानंतर शेवटी परत एक जो मोठा लॉंग पोर्शन आहे तो आपण इथे ओवून घेऊयात. एंड पकडला आणि ह्या सगळ्या वर्कमधून आपण असा पास केला. तर ही बघा आपला जो हार बनणार आहे त्याची एक बाजू इथे बनून पूर्ण झाली आहे. बघा एक बाजू आपली ही अशी दिसत आहे. आता एक्झॅक्ट हा आपला सेंटरमध्ये आता पोहोचलो आपण, आणि हा सेंटर जो आहे इथे आपला हा जो लटकनचा भाग आहे हा इथे आपण जोडणार आहोत. तर हे नंतर आपण करायचं आहे. त्याच्या आधी जी दुसरी बाजू आहे ती एक्झॅक्ट दुसरी बाजू आता आपण परत स्टार्ट करत आहोत. त्याच्यासाठी आता इथे मोठा पोर्शन झाला आहे, दुसऱ्या बाजूसाठी परत आता आपण एक्झॅक्ट मोठा पोर्शन इथे जोडणार आहोत. पण फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, इकडे आपण ह्या छोट्या हा जो एंड आहे इथून स्टार्ट केलं होतं, पण आता आपली ही अपोजिट साईड येत आहे, त्याच्यामुळे आपण हा जो ओपन भाग आहे इथून आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि आपला जो क्लोज पोर्शन आहे तिथून सेंटरमधून आपण अशी हुक बाहेर काढूयात अशी, आणि परत आपला जो यान एंड आहे बघा त्याच्यामधून आपण ही पास करून घ्यायची आहे. तर इथे बघा हा मोठा आपला जो पहिला सेगमेंट आहे तो आपण इथे टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर परत जो सिक्वेन्स आपण इकडे फॉलो केला होता तोच सिक्वेन्स इथे आपण फॉलो करणार आहोत. तर मी ही जी बाजू आहे ही पूर्ण ओवून घेते आणि तुम्हाला शेवटी दाखवते आपल्याला पुढे काय करायचं ते. इथे आता बघा ही दुसरी जी साईड आहे ही पण माझी पूर्ण बनवून रेडी आहे. हा आपला सेंटर आहे इथे बघा, आणि एंडमध्ये आता परत आपण जसे स्टार्टिंगला हे 12 पर्ल्स इथे आपण टाकून घेतले होते तसे आपण इथे एंडमध्ये पण परत 12 जे पर्ल्स आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. इथे माझे जे दुसऱ्या साईडचे 12 पर्ल्स आहेत ते पण ओवून झाले आहेत, आणि ही आपली पहिली बाजू होती, ठीक आहे. तर याच्या मागून आणि पुढून दोन्ही बाजू आपल्याला एक गाठ पाडून घ्यायची. तर इथे मागे मी पाडलेली आहे, समोरच्या बाजूला मी एक इथे गाठ पाडून घेते. शक्य तेवढी जवळ आपण गाठ पाडायचा इथे प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. आणि तशीच गाठ जिकडे आपण सुटणारी गाठ इथे पाडली होती ती आपण काढून टाकली आहे, आणि इथे पण आपण एक आपले पर्ल्स जागेवरून इकडे तिकडे सरकले पाहिजे नाही त्याच्यासाठी आपण एक पर्ल्सच्या शक्य तेवढी जवळ एक गाठ इथे पाडून घ्यायची. आपले मागची बाजू असणार आहे, आणि इथे आता आपण पोचलेलो आहोत जिथे आपला आता जो हार आहे तो ऑलमोस्ट रेडी झाला आहे. इथे आपण एक गाठ पाडून घ्यायची आहे साधी. आपले जे पूर्ण 2 आणि 2 4 जे फंदे आहेत, जे यान्स आहेत ते पकडून आपण इथे एक नॉट पाडून घेतली, ओके. आणि ही सिक्युअर करण्यासाठी आपण अजून इथे एखादी गाठ पाडून घ्यायची आहे. ते बघा आता आपण 2 नॉट पाडून आपलं जे हार आहे तो पूर्ण सिक्युअर करून घेतला आहे. थोडं आपण इथून आपले यान्स कट करून घेतलेत, आणि इथे आपण एक फेविक्विक जे आहे त्याचा एक ड्रॉप इथे आपण टाकणार आहोत, जेणेकरून आपलं हे पूर्ण वर्क जे आहे ते इथे सुटणार नाही आणि ही गाठ आपली सिक्युअर होऊन जाईल. तर इथे आपली ही नॉट बघा सिक्युअर झाली आहे. ही आपली हाराची मागची बाजू आहे.
आता हे जे आपण लटकन इथे बनवलेले होते ते आपण ह्या हाराचा जो सेंटर भाग आहे इथे आपण फक्त जोडून घ्यायचे. तर जोडण्यासाठी परत आपण इथे बघा हे खालच्या बाजूने मी हे यान्स इथून टाकून घेतलेत आणि एवढं शक्य तेवढं क्लोजेस्ट वेमध्ये आपण इथे एक गाठ पाडून घ्यायची, इथे एक गाठ पाडून घ्यायची. हे जे यान्स आहेत हे इथून कट करून घेऊ आणि परत इथेही आपण एक फेविक्विकचा जो डॉट आहे तो टाकूयात, एक ड्रॉप टाकूयात, जेणेकरून आपलं वर्क इथे पूर्ण सिक्युअर होऊन जाईल. आपले यान्स आपले जे लटकन आहे तेही इथे जॉईन करून झालेत. फायनल लुक एक तुम्हाला दाखवते. तर इथे बघा आपला हा जो हार आहे त्याचा पूर्ण लुक मी इथे तुम्हाला दाखवत आहे. काय होतं, फोन माझा कॅमेरा जो आहे तो स्टँडमध्ये अडकवलेला असल्यामुळे मी थोडंसं हे हातामध्ये घेऊन तुम्हाला दाखवत आहे. तर इतका सुंदर आपला हा जो हार आहे तो बनवून रेडी झाला आहे. अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे आणि आता तुम्ही नक्की हा प्रोजेक्ट बनवून बघा. तुम्ही नक्की हा प्रोजेक्ट बनवा आणि कुठे काहीही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हा आजचा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. काहीही अडचण असेल तर प्लीज कमेंट करा आणि नवीन अजून तुम्हाला काय शिकायचं आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.